बघा आज व्हिडिओला सुरुवात आहे ना 1 वाजता केलेली आहे आणि आम्ही सगळे छान असे तयार झालो आहे। तर ही बघा आमची छान अशी चिल्लर पार्टी आणि आमची गार्गीचा लुक बघा। गार्गी कुठं जाणार आहे आपण आज? पालखीला पण कुठं? चौफुल्यावर। तर बघा आमची तर आज चौफुल्यावरती ना संत तुकाराम महाराजांची दिंडी सोहळा येतो। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। तर आम्ही दर्शनासाठीच निघालोय। तर पालखी यायला उशीर होतं बरं का, पण अगोदर आम्ही बरेच वारकरी रोडने जातात तर मग त्याचा आनंद घेण्यासाठी चाललोय ना आपण सगळे। तुम्हाला आवडतं ना बघायला? तर माझ्या बिल्डिंग मधल्या सगळ्या मैत्रिणी आम्ही सर्वजण निघालेलो आहे। तर बघा आमची सिद्धी सुद्धा छान अशी तयार झालेली आहे आणि तिचं सकाळपासून चाललंय बरं का मम्मी चल म्हणून। तर चला। तर हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना। सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। मी प्रियांका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर चला आज आम्ही एवढे छान असे तयार होऊन कुठे निघालोय तर तुमच्यासोबत चौफुल्यावरती आमच्या संत महाराज तुकाराम महाराजांची दिंडी येते म्हणजे रथ येतो, पालखी येते। तर मग पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चौफुल्यावरती निघालोय। तर माझ्या मैत्रिणी आम्ही सगळेजण चाललोय। तर चला, तर तुम्ही सुद्धा या पालखीचा नक्की व्हिडिओमधून आनंद घ्या आणि आमच्या चौफुल्यावरून पालखी कशी येते, काय किती भाविक भक्त असतात ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। चला आम्ही सगळ्या मैत्रिणी आणि मुलं छोटी छोटी घेऊन चाललोय आता पालखीच्या दर्शनासाठी। तर चला, ऊन आहे बरं का भरपूर, पण चला गप्पा मारत मारत काय एवढं ऊन लागणार नाही। तर बघा आम्ही सगळेजण चाललो होतो। तर बंटी आणि त्याचे मित्र ना मस्त खांद्यावरती हात टाकून निघाले होते आणि रोडनी वाहनं येत होते। तर म्हटलं एका साईडने चला, तर ते काय ऐकत नव्हते। तर त्याचं पण खूप हसायला येत होतं। तर तुम्हाला दिसतंय ना ते आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्मा केंद्र आहे। तर हे बोरबलनाथ जवळच आहे। तिथं गोशाळा आहे, तर हे तिथं सर्व आहे। तर हे तर खूप छान आहे बरं का, इथं सुद्धा पाहण्यासारखं आहे। तर भरपूर इथं गोशाळेमध्ये गाई वगैरे असतात। तर मग आम्ही चाललो होतो या रोडने। तर म्हटलं चला शूट करू। तर नंतर आलो आम्ही चौफुल्यावरती म्हणजे पेट्रोल पंपाजवळ। तर इथंच येऊन थांबलो होतो कारण तिथं काका काकू पण असतात ना, तर त्यांच्याबरोबर आम्ही आलो होतो। तर मग इथं ना दिंडी ना आता रथ आणि पालखी 4 वाजता येते इथं। तर मग म्हटलं चला इथं दिंडीचा पण आपण आनंद घेऊ। तर इथं आल्याच्या नंतर मग सगळ्यांनी गंध वगैरे लावून घेतला। तर इथं आमच्या सगळ्यात अगोदर गार्गीने नंबर लावला बघा गंध लावण्यासाठी। नंतर मग आम्ही सगळ्यांनी गंध वगैरे लावला आणि पुढे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा, खूप छान असणार आहे। तुम्हाला पूर्ण संत तुकाराम महाराजांची पालखीचा सोहळा पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बंटीने लावला, मी लावला, असं सगळ्यांनी मिळून गंध लावून घेतला त्या काकांकडून आणि नंतर फोटोशूट वगैरे केलं आणि नंतर पालखीचा सुद्धा खूप छान आनंद घेतला। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। तर आम्ही सगळ्यांनी गंध वगैरे लावून घेतला। तर नंतर मग फोटो वगैरे काढले। तर नंतर इथं एक दिंडी आली होती बघा। तर ती दिंडी येऊन बसली होती छान अशी, ऊन होतं ना, तर मग तिथं ते आरामासाठी थोड्या वेळ थांबले होते विसाव्यासाठी। तर मग आम्ही पण त्यांच्यापाशी बसलो। तर काही मावशी होत्या, तर मग त्यांच्याकडून मी तुळस घेतली आणि फोटोशूट केलं। तर नंतर मग इकडे ना आमची गार्गी आणि सिद्धी
छान असे तिथं पुलाव वाटप चालली होती. तर मग त्यांना सुद्धा प्रसाद तो मिळाला आणि त्यांनी तो घेतला आणि त्यांनी सुद्धा पोट भरून खाल्ला. त्यानंतर मग आम्ही त्या मावशी बोलल्या की आमचा एक फोटो घे. तर मग आम्ही इथं फोटोशूट करत होते. तर ते काका काकू होते ना, तर त्यांच्यासोबत छान अशा गप्पा झाल्या. तर इकडं बघा तुम्ही, हे दादा होते. तर पाणी वाटप, इथं खाऊ वाटप, भरपूर काही असतं या दिंडीमध्ये. तर असं काही चाललं होतं आणि हा सोहळा बघायला ना खरंच खूप डोळ्यांना भारी वाटत होता बरं का. तर पुढे तुम्ही पहा व्हिडिओमध्ये. तर इथं पहा, दिंड्या तर रोडने जातच होता आणि बरेच भाविक भक्त जात होते आणि टाळ मृदुंगाचा आवाज खूप ऐकायला भारी वाटत होता. त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी सुद्धा पाहायला मिळत होती बघा. तर खरंच खूप भारी वाटत होतं आणि हा सोहळा बघण्यासाठीच आम्ही थोडंसं लवकर आलो होतो. त्यानंतर मग थोड्याच वेळाने पालखी येणार होती. हे घोडा आला पण. बंद करतात लगेच. इथून दर्शनच करून द्यायला. तर इथं पाहिली असेल तुम्ही तुकाराम महाराजांची पालखी आणि एवढे भाविक भक्त आणि दिंडीचा सोहळा एकदम भारी वाटत होतं. टाळ मृदुंगाचा आवाज. तर आम्ही इथं पालखीच्या दर्शनासाठी खूप प्रयत्न केला, पण इथं आम्हाला काही दर्शन मिळालं नाही. तर आम्हाला पुढे चौफुल्यापर्यंत जिथं पालखी विसाव्यासाठी थांबते ना, तर तिथं सुद्धा दर्शनासाठी जायचं होतं. तर मग आम्ही दिंडीमध्येच एका साईडने चालत आहे ना मस्त असं पालखीच्या पाठीमागं गेलो. तर इथे तुम्ही पुढे पाहू शकता, एवढी गर्दी होती की मुंगीवानी माणसं आणि खूप छान असं वाटत होतं. तर इथं चौफुल्यावरती ना एकदम पालखी विसाव्यासाठी थांबते. तर इथं छान असं मस्त सभामंडप असा छान तयार केलेला होता आणि इथं तुम्ही पाहू शकता पब्लिक दर्शनासाठी एवढं जमलं होतं की नंतर मग रांगा लागल्या आणि सगळ्यांनी व्यवस्थित अशी दर्शनं पण घेतली. तर तुम्ही इथं पाहू शकता एवढं पब्लिक होतं ना की दर्शनं लवकर काय झाली नाहीत. तर नंतर रांगा लावल्या आणि इथं तर तुम्ही आपली पालखी पण पहा एकदम छान अशी सजवलेली होती. तर इकडं बरेच भाविक भक्त दर्शनासाठी आले होते, तर दर्शन पण घेत होते. तर एवढी गर्दी जमली होती ना, तर इकडं साईडला दिंडीसुद्धा इथं मुक्कामी एक असते. तर इथं जेवणाची त्यांची पंगतसुद्धा चाललेली होती. तर इकडे घोडे पाहू शकता तुम्ही. आमचे दर्शन वगैरे झाले. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही घोड्यांचं सुद्धा दर्शन घेतलं आणि त्यानंतर तनूसुद्धा आमची आली होती. तर तिचा हा लूक पहा. तिने छान अशी साडी वेअर केलेली होती. तर मस्त असा लूक आहे तिचा. त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे झाल्याच्यानंतर मग आता आम्ही घरी निघालो होतो. तर मग आम्ही नंतर तिथून घरी निघालो. तर घरी निघाल्याच्या नंतर मग
थोडीशी खरेदी करायची होती मैत्रिणींना. तर इथं तुम्ही पाहू शकता आता एवढं पब्लिक आणि एवढी पालखी सोहळा मोठा म्हटल्यानंतर लहान मुलांची खेळणी आणि लेडीज शॉप इतर भरपूर अशी दुकानं होते. तुम्ही इथं पहा. तर इतकी मोठी गर्दी होती ना इथं सुद्धा खरेदी करण्यासाठी. तर आम्हाला पुढं जायचं होतं तर मग काय जाता येत नव्हतं. तर मग थोडंसं गार्गी वगैरे गार्गी आणि लाडू पण सोबत होता. तर मग त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी खरेदी केलं. तर इकडं साईडने सुद्धा पालखी येत होती. तर इकडं तुम्ही पाहू शकता पुढे आल्याच्यानंतर मग हे छान असे फ्लावर आणि हे दिसलं. तर मग पूनमला थोड्याशा पायपुसण्या घ्यायच्या होत्या. तर मग त्यासुद्धा आम्ही पाहिल्या. पण त्या काय आम्हाला पसंत पडल्या नाही. नंतर आम्ही निघालो घरी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सर्वांना पुन्हा एकदा रामकृष्ण हरी.